त्यांना विचार ना का आले आमच्यासोबत. त्यांनी परवा पत्रकार त्या ह्याच्यात बोलायला माझे आरोप झाले तरी माझ्या ज्यांनी आरोप केले मी त्यांच्यावर आहे. अहो का आले ते विचारा ना. स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून असला प्रकार बंद करा. त्याच्यामुळं काय होतं आपलं उघड्यावर पडतं. त्यांना समजायला पाहिजे जरा ते. आपलं उघड्यावर पडल्यावर मग ते झाकायला लय त्रास होतो. तुम्ही जरा समजून घ्या. दुसरे आरोप करताना एक बोट त्याच्याकडे करा 4 बोटं आपल्याकडे असतात. ती 4 बोटं जर ओपन झाली तर मग ती लय अवघड होईल. तुम्ही समजून घ्या. त्यांना सांगा जरा म्हणा. माझी तर नम्र विनंती आहे तुम्ही स्वतःच्या मनाने काही निर्णय घ्या. ह्या अति हुशार लोक जे तुमच्या आजूबाजूला आहेत ना त्यांच्या बाबतीत नका बोलू त्यांच्या ऐकून नका बोलू. एवढंच म्हणतो. पिंपरी चिंचवड मधील भ्रष्टाचाराचा आका आपल्याला संपवायचा आहे असं आवाहन केलेलं आहे जनतेला आणि सरळ सरळ हा जो रोख आहे तो तुमच्याकडे आहे. त्यांना पिंपरी चिंचवडचं स्थानिक नेतृत्व संपवायचं. त्यांना हे आता ते तर आका म्हणजे महाराष्ट्राला माहिती कोण आका आहे. महाराष्ट्राचा आका कोण आहे विचारा बरं पुढं पण जाऊन तुम्हाला लगेच सांगेन कोण आका आहे. त्यांना महाराष्ट्रातलं पिंपरी चिंचवड शहरातलं आहे ना जे स्थानिक नेतृत्व आहे म्हणजे लांडगे साहेबांपासून मंगलाताईंपर्यंत योगेश गेला आत्ता किंवा ज्यांना निवडणूक प्रमुख केले ते माझे आमदार विलास दांडे असतील. त्यांना विचारा. त्यांना अहो एवढं ती 15-20 वर्ष त्यांना कुठं राज्य शासनामध्ये काम करण्याची संधी मिळेल सांगा की. त्यांच्याकडे पण तेवढी प्रगल्भता होती ना या सगळ्यांकडं. तुम्ही घ्यायला पाहिजे त्यांना स्थानिक नेतृत्व मोठं करायचं नाही बदनाम करायचं बस एवढंच त्यांच्या बाबतीत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे अशी लढत आणि निवडणूक बघायला मिळते. खरं तर अजित पवारांच्या ज्या प्रचार सभा झाल्या त्यामध्ये महेश लांडगे यांच्यावर थेट अजित पवार यांनी अनेक आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार महेश लांडगे आहेत. दादा आपलं मुंबई तकमध्ये स्वागत आहे. खरं तर पिंपरी चिंचवडमधील जो आका आहे या संदर्भात त्यांनी काल उल्लेख केला तुम्ही ऐकलं असेल. थेट तुमचं नाव जरी घेतलं नसेल तरी रोख तुमच्याकडे आहे. तुम्हाला असं रोख का वाटतं ते मला काय कळा ना. त्यांनी दुसरा कोणाकडे रोख केला असेल तर ना त्यांनी काय होतं नेमकं त्यांचे आरोप करण्याची ही पहिल्यापासून सवय आहे. पण त्या आरोपाला काही तथ्य नसते पहिल्यापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी केले असतील आरोप. आता त्यांच्याकडं काही उरलं नाही बोलायला त्यामुळे आरोपाच्या माध्यमातून आता हेच आरोप 2024च्या निवडणुकीत झाले 19च्या निवडणुकीत झाले माझ्यावर झालेत ना. ते आरोपाला तथ्य नाही आहे लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे. हे आरोप फक्त कुठेतरी आपल्याला लोकांनी ऐकावं म्हणून आरोप असतील ते. परंतु तुमच्यावर एवढं प्रेम का काय मला नाही माहिती त्यांनाच विचारावं. एकतर्फीचे पण ते एकतर्फीचे ते त्यांना जास्त माझ्याबद्दल माझी काळजी आहे. त्यांना जास्त काळजी आहे माझी त्यामुळे त्यांचं प्रेम जास्त आहे माझ्यावर. गेल्या 9 वर्षात भाजपकडं सत्ता होती. काही काळ प्रशासकीय होता. त्या काळात अनेक गोष्टी घडल्या अनेक भ्रष्टाचार झाले. थेट आरोप तुमच्यावर आहे नाव जरी घेतलं नसलं तरी. विदाऊट कुठलाही एव्हिडन्स त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मागं एका भाषण मी त्यांचं ऐकलं होतं. कुठलाही आरोप कधी सिद्ध होतो त्यांच्या म्हणण्यानुसार कधी सिद्ध होतो जेव्हा त्याला काय ते पुरावे असतात तेव्हा काय तसे पुरावेच नाही नुसते आरोप केल्याने कुठं ते आरोप होतात का. त्यांच्या ज्या आत्ताचे जे मी हे पाहतोय त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये थोडंसं आहे ना ते त्यांना सांगणारा चुकीचा माणूस असेल कोणतरी त्याच्यामुळे ते असं बोलत आहेत. परंतु कोण आहे तो व्यक्ती आता ते त्यांनाच विचारा ना. कारण मी काल पाहिलं तर त्यात 2-3 दिवसापासून प्रेस पाहिली तर जेवढी प्रेस झाली त्या प्रेसमधला 60-70% खाली बघूनच बोलत होते. नाही तर याच्या अगोदरच्या प्रेस पहा सगळ्या अशा असायच्या त्यांच्या प्रेस आणि त्यांच्या चेहरा कॉन्फिडन्स दिसायचा आत्मविश्वास दिसायचा. आता नैराश्य दिसते. कारण काय नाही मला काय माहिती त्यांनाच विचारा. त्यांच्या दिसतंय ना ते लोकांना कळतंय ना. आता हे असं एवढं 30 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष 91 पासून आत्तापर्यंत राजकारणात सातत्यानं असलेला व्यक्ती एवढा मोठा प्रगल्भ नेता जर असं बघून एखाद्याने दिलेलं वाचत असेल तर त्याला अर्थ नाही. आणि त्याच्यातलं
सातत्य काय आहे हे तरी माहिती करून घ्यायला पाहिजे ना. समजा एखाद्याने नोट दिली, आता एकदा कुठंतरी त्या व्यासपीठावर त्यांना एकाने चिठ्ठी दिली, मला लागलाय सांगायला ते एवढं वर्ष ते ऐकलं ना तुम्ही मध्ये तुम्हीच दाखवलं मी एवढं वर्ष केस नाही राहिली हे नाही राहिली. अरे तसं नाही आहे. मग तोच विचाराच्या अजितदादा आम्ही बघितले. तुम्हाला कोणी लिहून द्यावून तुम्ही बोलावं ह्याच्यावर मला पण नाही. तुम्ही जा महापालिकेत विचारा, तुमच्या नियमाच्या उल्लंघन करून महानगरपालिकेच्या नियमाचं उल्लंघन करून कुठलं काम झालंय का, जर झालं असेल तर तशा प्रकारचे पुरावे आहेत का, तशा प्रकारचे पुरावे असतील तर त्यात कुणाकुणाचं नाव आहे का, संबंधित व्यक्तीचं नाव आहे का, ह्याची माहिती घ्या आणि मग बोला ना. विनाकारण फक्त निवडणूक आली म्हणून आरोप करायचा. आता उद्या परत महायुतीमध्ये ही सीट लोकसभेला गेली, आता समजा ही लोकसभेला ही सीट उद्या परत गेली 2029ला आणि परत तिथे गाड्याचा माणूस आला, मग तेव्हा महेश लांडगे तुम्हाला आवडेल, चालेल महेश लांडगे मग एकदम स्वच्छ. जर गरज संपली की महेश लांडगे वाईट. हे कुठलं राजकारण आहे समजून घ्या जरा थोडंसं तुम्ही. एवढे आम्ही म्हणजे फार मोठं दीर्घ तुमचा अनुभव आहे राजकारणातला. आज म्हणजे तुमच्या अनुभवानुसार तुम्ही खरं या गोष्टींचा विचार केला पाहिजे बोलताना. 2012-13ला आय थिंक तुम्हाला स्टँडिंग कमिटी मिळाली. 13-14ला मला दिलं स्थायी समिती चेअरमन. त्यावेळेस लोकसभेची निवडणूक डिक्लेअर झाली आणि आदरणीय खासदार आढळराव पाटील विरुद्ध आदरणीय देवदत्त निकम अशी लढत होती. त्यांची निवडणूक झाली, चालू आली आणि मला आचारसंहिता लागली आणि मला अध्यक्ष केलं. मग त्यांचं म्हणणं असं होतं की आता याला अध्यक्ष केलं 2 महिने आचारसंहितेत जातील, परत 2-3 महिने याला काम करावं, परत विधानसभेची आचारसंहिता लागेल, म्हणजे हा विधानसभा लढणार नाही. पण मी 2014लाच त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला चेअरमन करा किंवा नका करू, मी विधानसभा लढणार आहे आणि माझं ठरलेलं आहे. आणि तुम्हाला त्यावेळेची व्हिडिओ पाहिजे असतील तर ते पण पाठवतो मी. ज्यावेळेस मला चेअरमन पदाचा फॉर्म भरला, ज्यावेळेस मी चेअरमन होऊन त्यावेळेस माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी, माझ्या जवळच्या सगळ्यांनी ह्याच्यावर स्पष्ट लिहिलं होतं लक्ष्य 2014 भोसरी विधानसभा असं स्पष्ट लिहिलं होतं. तर त्यांना हे पक्कं माहिती होतं की मला कुठंतरी थांबवायचा, स्थानिक नेतृत्व मोठं होऊन द्यायचं नाही, हा त्याच्या मागचा उद्देश, बाकी काहीच नाही. मी परत मुद्द्यावर येतो. ज्यावेळेस स्टँडिंग कमिटी मिळाली त्यानंतर जे काही स्टँडिंग कमिटीची काही गणितं असतील त्यानंतरच तुम्ही भोसरी विधानसभेचे आमदार झालात. तुमच्या संपत्तीबद्दल देखील अजित पवार नेहमी बोलतात. माझ्या संपत्तीबद्दल या मी दाखवतो. माझी संपत्ती, माझं नाव किती आहे बरं, माझा इन्कम टॅक्स किती भरतो ते दाखवतो, माझं व्यवसाय दाखवतो. आता जर खोलात जायचं म्हणलं तर मग 91पासूनचं मग त्याच्या अगोदरचा इतिहास तुमचा काय होता आणि आत्ता काय आहे बघा. एवढ्या मोठ्या आमच्या युतीतल्या महायुतीतल्या एका घटक पक्षातल्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्यावर बोलणं इतकं मोठं नाही, पण काही गोष्टी मग बोलावं लागतील. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि इथल्या चिरीमिरी लोकांचं ऐकण्यापेक्षा आपलं स्वतःचं जे काय आहे नॉलेज त्याच्यानुसार आरोप करावे असं माझं स्पष्ट मत आहे. आता ते महायुतीतील घटक पक्ष आहेत, मोठे नेते आहेत राज्यामध्ये, तुमच्या राज्यात, परंतु इथं आल्यानंतर फक्त महेश लांडगेच दिसतात का? काय मी तुम्हाला सांगितलं ना, प्रेम जास्त आहे माझ्यावर एकतर्फी. हा त्यांना लय आवडत असेल, मी काय माहिती. त्यांना कसं आहे माहिती आहे का, लोकसभेला महायुतीमध्ये राष्ट्रवादीला शिरूर लोकसभेमध्ये त्यांना सीट गेली, महेश लांडगे चांगला. परत विधानसभा आली की महेश लांडगे वाईट, नगरपालिका आली की महेश लांडगे वाईट. सोयीनुसार त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यांच्या सोयीनुसार पाहिलं. आता परंतु बघितलं तर 2017ची निवडणूक त्यांच्या हातून गेली महानगरपालिका. त्यानंतर आत्ताची महानगरपालिका देखील एक वेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्यामुळे त्यांची चिडचिड होती. कदाचित ज्या पक्षाला 128 उमेदवार देता येत नसतील त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने विचार केला पाहिजे ही परिस्थिती पक्षावर का आली. ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला किंवा ज्यांनी त्यांना चुकीचे सल्ले दिले किंवा ज्यांनी त्यांना चुकीची स्क्रिप्ट दिली
त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. परंतु स्क्रिप्ट कोण देते? काय माहिती, आता त्यांच्याकडे असतील ना कोणतरी तज्ज्ञ लोक, भरपूर तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे. कारण ही स्क्रिप्ट सेम 2024च्या निवडणुकीमध्ये पण होती माझ्या विरोधात, 2019ला पण होती. आणि तेच बोलून पिंपरी चिंचवड शहराला माहिती आलेलं, शहरातल्या लोकांना अमुक तमुक काय ते सगळं माहिती झालं त्यांना. त्यामुळं त्याचं काय विषयच नाही. शहरातली लोक हुशार आहेत, शहरातल्या लोकांना माहिती आहे. दूरदृष्टी ठेवून काम करणारं भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे. पुढल्या 50 वर्षाचा विचार करणार. पुढं शहर वाढत असताना शहराची लोकसंख्या जर 50 लाखावर गेली, 1 कोटीवर गेली, तर काय त्रास होईल शहरातल्या लोकांना, त्याच्यावर विचार करून आम्ही काम करतोय. त्यामुळे त्यांनी आमच्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये कधी पण आमच्या असं जाऊन पाहावं, आम्ही जी कामं केलेत ती किती गरजेची आहेत ते कळेल त्यांना. तुमच्या गुंडगिरीबद्दल, दहशतीबद्दल तुमचं नाव न घेता रोख तुमच्याकडेच असतो याबद्दल ते कित्येकदा बोललेले आहेत. आणि मी देखील अजित पवार आहे, माझ्याशी गाठ आहे अशी देखील अनेकदा तंबे दिलेले आहे. काल देखील तेच बघायला मिळालं. मी घाबरलो त्यांना. त्यांनी जो धमकी दिली ना, मी पण अजित पवार आहे, त्यामुळे मी घाबरलो त्यांना. भीती वाटते मला त्यांची. परंतु आता इथून पुढचं राजकारण कसं असेल तुमच्या दोघांचं? कारण महानगरपालिका संपल्यानंतर तुम्ही एकत्रच आहात. आज बोललो त्यांच्यावर, मी परत त्यांच्यावर बोलणार नाही, परत कधीच बोलणार नाही. याच्या मागं कधी बोललो नव्हतं. तुम्ही कुठल्या पण तुमच्या स्वतःच्या न्यूज चॅनलला पहा, कुठल्याही न्यूज चॅनल पहा. मी आता तुम्ही बोललात आणि नाही बोललात तरी ते थांबणार नाही तुमच्या बोलू दे त्यांना. वरती आरोप करण्यासाठी. आम्ही घाबरतो त्यांना, सांगितलं ना ते त्यांनी दम दिला ना मला पण अजित पवार मध्ये. मी घाबरलो त्यांना, भीती वाटली मला. तर महानगरपालिकेबद्दल बोलू, काय आहे सध्याची स्थिती? पिंपरी चिंचवड शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये बहुमत भारतीय जनता पार्टीचा असेल. किती जागा येतील काय ते आता 16 तारखेला तुम्ही पहा. बहुमत बोललं मी तुम्हाला, आकडा सांगितलं की त्याच्यावर चालू होतं तुमचं. तर हे आमदार महेश लांडगे आहेत. खरं तर खूप दिवसानंतर ते मीडियासमोर आलेले आहेत. अजित पवार यांनी सातत्याने केलेले आरोप आणि त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आमदार महेश लांडगे हे मीडियासमोर आले. खरं तर अजित पवार यांच्यावरती त्यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे. ही महानगरपालिका आम्हीच जिंकू असा दावा देखील त्यांनी केलेला आहे. खरं तर त्यांच्या हातातून सत्ता गेल्यामुळं खरं तर त्यांची चिडचिड होत आहे आणि त्यामुळंच ते अशा पद्धतीनं स्क्रिप्टेड आरोप करत असल्याचा आरोप महेश लांडगे यांनी केलेला आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.